आमचे सहकारी मित्र आणि लोकप्रिय आमदार राणा जगजित सिंह पाटील जी, आमचे सहकारी अजित पिंगळे जी, शिवाजी अप्पा कापसे जी, बंडू भाऊ बनसोडे जी, लक्ष्मण फुलजोते जी, अरुण चौधरी जी, शिवाजीराव गिड्डे जी, मकरंद पाटील जी, राजेभाऊ गायकवाड जी, शिवाजी शिरसाट जी, अनंत वाघमारे जी, बाजीराव चव्हाण, विनाश शेख आणि प्रामुख्यानं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्यांनी अतिशय घनाघाती भाषण आपल्या समोर या ठिकाणी केलं त्या सौ राणी उर्फ सुनंदाताई शिवाजी कापसे आणि त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI आणि सर्व आमच्या समविचारी पक्षाच्या उमेदवार, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की येत्या 2 तारखेला आपल्या नगर परिषदेची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीच्या मध्ये आपल्याला ह्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं। आजच्या या सभेला उपस्थित राहण्याची मला संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्व कळमवासियांचा मनापासून आभार व्यक्त करतो। मला सुरुवातीला असं वाटलं होतं की आप्पा कापसे यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे 25 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जी काही विकास कामं केली त्या विकास कामांच्या जोरावर उमेदवार या ठिकाणी अजित पिंगळे आणि कापसे देतील आणि महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार निश्चित होईल त्याला कळमकर निवडून देतील। परंतु मी या ठिकाणी ताईंचं भाषण ऐकलं आणि भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आरक्षण जे महिलांचं पडलं ते योग्य पडलं, कारण ह्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आप्पाच्या पाठीमागे ठामपणे सावलीसारखी उभं राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। 27 वर्ष जरी त्यांच्या लग्नाला झाली असेल तर ते 2 वर्ष तर थोडी घरामध्ये घर समजण्यामध्ये आणि कुटुंब समजण्यामध्येच जातात, परंतु तब्बल 25 वर्ष ही त्यांनी आप्पांबरोबर तुम्हाला समजण्यामध्ये घालवलेली आणि कुणाच्या अडी अडचणीमध्ये आप्पा वेळ देत असतील तेव्हा वेळ आप्पा सर्वसामान्य जनतेला देतात। मुंबईला किंवा इतर ठिकाणी काही कामाला जात असताना घरामध्ये काही एकट्या असताना आमच्या महिला भगिनींच्या तक्रारी त्यांच्याकडे आवर्जून यायच्या आणि त्या महिला भगिनींच्या तक्रारी काही आप्पांच्या माध्यमातून काही स्वतः सुद्धा यापूर्वीच त्या आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून सोडवायच्या हे त्यांच्या भाषणात आज सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही हे ठरवलेलं आहे। प्रामुख्यानं शिवसेना पक्षाची ही भूमिकाच आहे। तुम्हालाही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम जर त्यांच्या डोक्यामध्ये कुठली संकल्पना होती ती म्हणजे लाडक्या बहिणीची योजना आणि आज 2.5 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये लाडक्या बहिणीची योजना त्यांनी चालू केली। करोड रुपयाचा निधी त्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी त्यांनी ठेवला आणि आजही ती योजना अखंडपणे चालू आहे। विरोधक प्रचार करतात ती आज बंद होईल, उद्या बंद होईल, परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जोपर्यंत देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री आणि पृथ्वी तलावर एकनाथ शिंदे साहेब आहे तोपर्यंत लाडकी बहिणीची योजना कदापि बंद होईल। कारण ह्याच लाडक्या बहिणींनी आम्हाला फक्त सत्ता दिली नाही तर सत्ता कशी द्यावी हे सुद्धा दाखवलेलं आहे। तब्बल 288 आमदारांपैकी 232 आमदार हे या महायुतीचे त्यांनी निवडून दिले आणि त्यात सर्वात मोठा वाटा होता तो आमच्या लाडक्या बहिणींचा होता। विसरून चालला आमचे लाडके भाऊ सुद्धा होते, तुम्ही नाराज व्हायची गरज नाही, कारण शेवटी प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतःची सहचारिणी, स्वतःची मुलगी, स्वतःची बायको, स्वतःची बहीण, स्वतःची आई ही सुद्धा लाडकी बहीण असू शकते हे विसरून आणि आपण तिच्याच माध्यमातून तिच्याच आशीर्वादानं आज मार्गक्रमण करतो हे सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजलं पाहिजे आणि त्या माध्यमातून खरोखर आज राणा पाटील आणि आमच्या आदरणीय पिंगळे साहेबांनी ह्या विकासाच्या बाबतीत अनेक सूचना या ठिकाणी केल्या। आता शेवटी पालकमंत्री आहे, जसं राज्याची जबाबदारी हातात असताना मुख्यमंत्र्यांना जे अधिकार असतात तेच जिल्ह्यात जबाबदारी हातात असताना पालकमंत्र्यांना या लोकशाहीमध्ये अधिकार दिलेले आहेत।
त्यामुळे अनेक विकास कामं आजपर्यंत नाना पाटलांच्या माध्यमातून किंवा अजित पिंगळेच्या माध्यमातून किंवा आप्पांच्या माध्यमातून ह्या कळमचे झालेले आहेत, परंतु पुढे हा भविष्य उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींची सत्ता, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आणि या पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रताप सरनाईकांना पालकमंत्री म्हणून दिलेले अधिकार, त्याचं जर मिश्रण केलं तर खरोखर हे कळमचं जे विकासाचं स्वप्न आहे ते विकासाचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. आणि ते पूर्ण करत असताना काही गोष्टी या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे. प्रामुख्यानं पाण्याच्या बाबतीत काही वावड्या या ठिकाणी उचलल्या जातात. लोक सांगतात मी या ठिकाणी आमदार नाही, मी ह्या ठिकाणचा खासदार आहे, ही योजना आणली, ती योजना आणली. मला तर 1 वर्ष झालं पालकमंत्री बनून कुठली योजना त्यांनी आणलेली काही आठवत नाही. परंतु हो, एक मात्र नक्की की आमचे पिंगळे पराभूत उमेदवार जरी असेल तरी सातत्याने ह्या कळमकरांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात आणि सातत्याने राणा पाटील जरी ह्या विधानसभेचे आमदार आता नसेल तरी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही सुखी सुविधा हव्या त्या सुविधा सातत्याने डीपीसीची बैठक असो किंवा इतर बैठका असो त्या प्रत्येक विषयामध्ये ते मांडत असतात आणि त्यामुळे त्या कळमचा विकास आता झाल्याशिवाय नाही. आता महायुतीचं सरकार आहे. मला पिंगळ्यांचं तुमचं खरोखर कौतुक करायचंय. मला असं वाटलं की आता महायुतीची सभा आहे, मला सांगितलं प्रवेशाचा काही कार्यक्रम आहे. प्रवेशाचा कार्यक्रम आहे, कुठल्या प्रवेशाचा? म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये काही लोक येणार आहे की शिवसेनेमध्ये येणार आहे? परंतु एवढे कलाकार आहात तुम्ही, बरोबर बघा, भारतीय जनता पक्षामध्ये पण प्रवेश दिला आणि शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश केला, म्हणजे खऱ्या अर्थानं महायुती केलेली आहे. आता पुढल्या वेळेस काही सभा वगैरे असेल तेव्हा आरपीआय वगैरे आपल्या मित्र पक्षांना पण 1-1-2-2 लोक द्या, असं बोलता कामाला नाही. तर वरिष्ठ नेते नेहमी आम्हाला सांगत असतात की तुम्ही फक्त भाजप सेना युती करता आणि आमच्या आरपीआयच्या लोकांना मात्र विश्वासात घेत नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे न्याय जसा आपल्या कार्यकर्त्याला आपण देतो तसाच आपण आपल्या समविचारी सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. ही भूमिका सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्या माध्यमातून कामं करायची आहे. आता काही विकासाच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर कळंब शहरातील विविध विकास कामांसाठी 6 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्यामध्ये शहरातील प्रमुख मंदिर आणि महापुरुषांचे पुतळे, उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी आधुनिक खेळणी सुद्धा जे 10 कोटी रुपये शिंदे साहेबांनी आमच्या पिंगळेला दिले त्यापैकी 6 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर झालेली आहे. परंतु 10 कोटीवर पिंगळे साहेब थांबू नका. पालकमंत्री म्हणून शेवटी सगळं काही राज्य शासनाकडनं आणलं तर मला तरी काहीतरी देऊ द्या, तुमच्या मला पण काहीतरी मागा आणि या कळमकरांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करा असं मी आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगतो. 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आपल्याला करायचं. कळंब शहराला अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. काम चालू आहे. लवकरच जागा निश्चित करून ते सुद्धा आपण लवकरात लवकर पूर्ण करू याची खात्री मी तुम्हाला देतो. शहरातील अंतर्गत रस्ते व नाले बांधकाम यासाठी 70 कोटीचा मोठा प्रस्ताव आलेला आहे. कळंब शहरातील अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी 70 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा तयार केलेला आहे. त्याला लवकरात लवकर मंजुरी देऊन आचारसंहिता संपल्यानंतर त्या कामाला सुद्धा आपण कशी सुरुवात करायची ते आपण ठरवायचं आणि लवकरच राणा दादा आम्ही सगळेजण या ठिकाणी येऊन त्याचंही भूमिपूजन करू. 68 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना जी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली आहे. काही लोक बोलतात ही योजना आम्ही आणली, काही लोक बोलतात ही योजना आम्ही लवकर पूर्णत्वास, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना मंजूर केलेली असल्या कारणानं पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा एक प्रमुख व्यक्ती म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ती योजना लवकरात लवकर आपण चालू करू आणि त्या कायमस्वरूपी जो तुमचा पाण्याचा प्रश्न तो दूर करू. शहरभर सीसीटीव्ही नेटवर्क करण्याची काही सूचना आम्हाला आलेली आहे आणि त्यानुसार कळंब शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना ही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महिलांवरील अन्याय किंवा चोरी किंवा छेडछाड यांना आळा घालण्यासाठी या सीसीटीव्हीची यंत्रणा आपल्याला खूप कामाला येणार आहे. जे नवते कळंबसाठी विशेष लक्ष देण्याची ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि त्यामुळे जे जे काही नवीन करायचे ते ह्या कळंब शहरासाठी निश्चितपणे पालकमंत्री म्हणून मी करेल असंही आवर्जून या ठिकाणी सांगतो. पूर्ण विकास आराखडा ह्या कळंबचा तयार आहे. 10 वर्षाच्या विकासाचा सविस्तर आराखडा योजना मी तयार करायला सांगितलंय.
रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि रोजगार या सर्व क्षेत्रात कळमला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी ताई तुम्ही नगराध्यक्ष तर होणारच आहे, त्यात काही काळजी नाही मला. परंतु नगराध्यक्ष झाल्यानंतर ह्या भाषणामधल्या ज्या काही घोषणा मी केलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा तुम्हाला करायचा आणि तो पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या योजना पूर्णत्वास येतील. फक्त भूमिपूजन करून थांबायचं नाही, तर आपल्याला त्याचं उद्घाटनही लवकरात लवकर करायचं अशी भावना मनामध्ये ठेवून तुम्ही कामाला लागा असं मी आवर्जून तुम्हाला सांगतो. कारण शेवटी काही लोक फार मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये रील्सच्या माध्यमातून किंवा अजून काही व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत असतात. मला सांगावं, अतिवृष्टी आली होती, एवढी भयानक अतिवृष्टी ह्या मराठवाड्यामध्ये आहे. मी स्वतः पालकमंत्री ह्या नात्यानं ह्या जिल्ह्यामध्ये हजर होतो. एकनाथ शिंदे साहेब ह्या जिल्ह्यामध्ये हजर होते आणि त्यामुळे आम्ही हजर असताना फक्त थांबलो नाही, आम्हाला फक्त फोटो सेशन करायला आम्ही गेलो नाही, तर आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेची विचारपूस करायला, शेतकऱ्याची विचारपूस करायला त्यांच्या गावामध्ये पोहोचलो, त्यांच्या घरामध्ये पोहोचलो. चालता येत नव्हतं, गाडी जात नव्हती, मोटरसायकल जात नव्हती, तर आम्ही बोटीतनं आमचा जीव मुठीत धरून आम्ही त्या ठिकाणी गेलो. कारण सर्वसामान्य जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना आमची मदत मिळाली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये जे साहित्य देता येईल तेवढं साहित्य दिलं, एवढंच करून थांबलो नाही. तर गुरंढोरं ज्यांची जनावरं गेली होती, मी जाहीर केलं की नाही, मी माझ्या वाढदिवसाला बाकी काही करणार नाही, परंतु माझ्या जिल्ह्यातल्या जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांची जर गुरंढोरं वाहून गेली असेल तर प्रत्येकाला ही घरामध्ये गाय देण्याची भूमिका मी घेतली आणि 101 गाय ही प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने जाहीर केली. ते आचारसंहिता संपल्यानंतर